नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर अनघा केसकर यांच्या वारी या कथासंग्रहातली कथा निवृत्त. म्हणी तुम्हाला पत्र आलंय, आश्रमातला एक सेवेकरी सांगत आला तेव्हा मणी नेहमीप्रमाणे वाचनालयात जाड जाड ग्रंथांच्या गराड्यात बसून वाचनात दंग होता. त्याने डोळ्यांवरचा चष्मा काढला आणि चष्म्याच्या काचा पुसत विचारलं, मला पत्र? कोणाचं? माझ्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या मी पार पाडल्या आहेत, तेव्हा मी आता कोणाचं काही देणं लागत नाही. आता आपला काहीही संबंध नाही. मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे. असं सकीनाला निर्वाणीचं कळवल्यानंतर आणि तिच्या नावानी सगळी स्थावर मिळकत आणि काही रोकड करून दिल्यावर तिने पत्र लिहिण्याचा सपाटा थांबवला होता. सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याचं शेवटचं पत्र अंकुशचं आलं होतं. मायेचा किंवा कृतज्ञतेचा पुसटसाही स्पर्श नसलेल्या अत्यंत कोरड्या शब्दात. त्यानंतर गेल्या वर्षभरात मणीला कोणाचंही पत्र आलं नव्हतं. आपलं जुनं आयुष्य आपण खरोखरच संपवून टाकलं आहे अशी मणीची खात्री पटत चालली होती. त्यामुळे आता पत्र आलं आहे म्हटल्यावर हा प्रश्न खरं म्हणजे मणी स्वतःलाच विचारत होता. पण हातातला लखोटा उलटा पालटा करीत तो न्याहाळत समोरच्या सेवेकऱ्यानं उत्तर दिलं, काय माहिती, पण बहुधा सरकारी कचेरीतून आलेलं असावं. त्याचं म्हणणं बरोबर होतं. सरकारी नाही तरी महाराष्ट्रातल्या एका निमसरकारी संस्थेतून ते पत्र आलेलं होतं. अर्धवट उमटलेल्या शिक्क्यावरनं पूर्व सैनिक सेवा परिषद या नावाच्या संस्थेतून ते आलेलं असावं. सेवेकरी तिथून निघून गेल्यावर सावकाश मणीने ते पत्र उघडलं. कोणाच्याही कुतूहलाला खतपाणी घालायची त्याची इच्छा नव्हती. अगदी आश्रम झाला तरी इथेही मानवी स्वभाव तेच होते. इतरांच्या आयुष्यात डोकावण्याचं कुतूहल, थोडेफार हेवेदावे, सत्ता स्पर्धा, गटबाजी या सर्वापासून त्याला सुटका हवी होती, म्हणून तर तो इथे राहिला होता. प्रत्यक्ष संन्यास घेतला नाही तरी गेली 2.5-3 वर्ष तो संन्याशाचं आयुष्य जगत होता. रोज रोज दाढी करायची कटकट नको म्हणून दाढी वाढवली होती आणि सुती जरीकाठी मुंडू उपरणं असा साधा वेश ठेवला होता, एवढंच. मणीनी प्रथम पत्राखालची सही पाहिली. पत्र एअरफोर्समधल्या कोणा निवृत्त ग्रुप कॅप्टन आगाशे यांचं होतं. सर्व्हिसमध्ये असताना या नावाच्या माणसाशी मणीचा कधीच संबंध आलेला नव्हता. कोण बरं हा आगाशे, आणि आता माझ्याकडे त्याचं काय काम असेल, असं स्वतःशी पुटपुटत मणीनी पत्र वाचायला सुरुवात केली. निवृत्त माणसाला पेन्शन अकाउंटसाठी वर्षातून एकदा आपण जिवंत असल्याचे पुरावे द्यावे लागतात. तसे पुरावे वेळच्या वेळी न दिल्यानं त्यांची निवृत्ती वेतनाची रक्कम सरकारकडे आणि पर्यायानं पेन्शनचं वाटप करणाऱ्या बँकेकडे पडू नये हे कळवण्यासाठी त्या आगाशे नामक माणसानं मणीशी संपर्क केलेला होता. पुढच्याच आठवड्यात आगाशे आणि त्यांचे काही सहकारी निवृत्ती वेतनधारकांच्या कामासाठी या भागात येणार होते. तेव्हा मणीची भेट घेण्याची त्यांची इच्छा होती. सकीना आणि अंकितानं आगाशांशी संपर्क केला होता. त्यांच्याकडूनच आगाशांना मणीचा पत्रव्यवहाराचा पत्ता मिळाला होता. तुम्हाला निवृत्ती वेतनाची कदाचित आवश्यकता भासत नसेल, पण तुमच्या निराधार पत्नीला दैनंदिन खर्चासाठी तुमची पेन्शन उपयोगी पडेल, ती तिला मिळू शकते, तेव्हा सहकार्य करा, अशा आशयाचा मजकूर त्या पत्रात होता. मणीने ते पत्र 2दा वाचलं, बाजूला ठेवलं आणि पुन्हा समोरचा शांकर भाष्यावरचा टीकाग्रंथ उचलला. आज पूर्वीसारखं त्याचं मन कुटुंबियांच्या आठवणीनं विद्ध झालं नाही की त्यांचा त्याला संतापही आला नाही. आगाशे आले की बघू काय करायचं ते, असा सुज्ञ विचार करून त्याने हातातल्या पुस्तकावर लक्ष एकाग्र करायचा प्रयत्न केला. पण त्याचं विचलित झालेलं मन 3 वर्षांपूर्वींच्या घटनेत घुटमळू लागलं. ज्या घटनेनं त्याच्या आयुष्याला नवीच दिशा मिळाली होती आणि मनःशांतीची गुरुकिल्ली हाती गवसल्यासारखं वाटत होतं, ती घटना. 5 नोव्हेंबर 2011.
संध्याकाळची रम्य वेळ दाटून आलेली. तिन्ही बाजूंनी हिरव्या, काळसर, निळसर पाण्याच्या लाटांचं उन्मुक्त नर्तन. मध्येच डोकं वर काढणारे काळे शेवाळलेले खडक. समुद्राची गाज. मधून पाचूसारखी दिसणारी हिरवाईनी नटलेली बेटं. डावीकडे दूरवर क्षितिजाला टेकलेल्या पांढऱ्या शुभ्र शिडाच्या बोटी. समोर भल्या मोठ्या शिळेवर उभारलेला भगव्या वस्त्रातला विवेकानंदांचा प्रचंड पुतळा. तिकडे जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांची गर्दी. स्त्री पुरुषांना घेऊन पाणी कापत जाणाऱ्या फेरी बोट्स. उजवीकडच्या तीरावरची चमकती मौसूत वाळू. सूर्यप्रकाशाच्या स्पर्शानं सोनेरी मुलामा ल्यायलेले छोटे छोटे शंख शिंपले, विखुरलेले तांदूळमणी. स्वच्छ सुंदर किनारा. किनाऱ्यावर येणाऱ्या दमट वाऱ्याच्या मंद झुळका. निळसर तांबूस सोनेरी आकाशात पांढऱ्या लालसर कडा असलेल्या शुभ्र ढगांचा स्वैर संचार. त्यातूनच प्रवासी पक्ष्यांच्या उडणाऱ्या रांगा आणि शिस्तबद्ध संचलन. हे दृश्य नजरेत साठवत सुब्रमण्यम एकटाच विचारमग्नसा किनाऱ्यावर बसला होता. स्वतःच्या उण्यापुऱ्या 60 वर्षांच्या आयुष्याचा स्वतःशीच हिशेब मांडत. समुद्राचा वास आणि सहवास त्याला नेहमीच थेट त्याच्या बालपणात रामनाथपुरमला घेऊन जायचा. आजही तेच झालं. बंगालच्या उपसागरावर वसलेलं ते छोटंसं खेडं. गेल्या आठवड्यात तिथे जाऊन आल्यापासनं त्याचं मन उदास झालं होतं, बेचैन झालं होतं. त्याच्या बालपणाच्या आठवणीतलं तिथं आता काहीच उरलं नव्हतं. काळाच्या ओघात सगळंच बदललेलं होतं. सकीनाशी लग्न केलं तेव्हाच ताता पाटीनं आपलं नाव टाकलं. तरी मरताना शेवटी आपलंच नाव ओठावर घेत पाटी निजधामाला गेली. पाटी गेल्याचं कळलं तेव्हा आपण बँगलोरला होतो. ती आपली आठवण काढत होती हे कळलं आणि आपण धावतच आलो तिच्या दिवसांसाठी. पण तातांनी घरात पाऊल टाकू दिलं नाही. घराच्या फाटकातूनच कर्कश आवाजात तणतणत आपल्याला हाकलून दिलं होतं. त्यावेळी दाराच्या आडोशाला उभं राहून आपल्याकडे पाहणाऱ्या छोट्या मुलांच्या डोळ्यांच्या जोड्या आजही सुब्रमण्यमला आठवल्या. जरीकाठी मुंडू नेसून उघड्या अंगानं संतापून बोलणारे ताता पेटल्या डोळ्यांनी ते शिरात आणून ओरडत होते, "मणी, या घरात तुला प्रवेश नाही. तू आम्हाला मेलास. ज्या दिवशी त्या यावनीशी लग्न केलंस तेव्हाच तुझं आमचं नातं संपलं." घराच्या दाराकडे गर्रकन वळून घरातल्यांना त्यांनी बजावलं होतं, कुणीही याच्याशी बोलायचं नाही आणि डोळ्यात पाणीही आणायचं नाही. त्यांच्या घामेजल्या कपाळावर, पोटावर, दंडावर उमटवलेली भस्माची बोटं. तातांच्या आठवणींनी आत्ताही मणीच्या घशात कढ दाटून आला. पहिला नातू म्हणून फार प्रेम केलं होतं त्यांनी आपल्यावर. त्यानंतर पुन्हा रामनाथपुरमला येण्याचं धाडसच आपल्याला झालं नाही. कौलारू घर, फाटकातून आत शिरल्यावर दिसणारी नारळाची, केळीची, आंब्याची झाडं, मोगरा आबोलीची झुडपं, काळसर तपकिरी रंगाचं लाकडाचं भलं मोठं शिसवीदार, झावळ्यांनी शाकारलेल्या मागच्या गोठ्यात बांधलेली गुरं, गुरांचा लाकडाच्या धुराचा वास, गुरांचं हंबरणं, सकाळच्या वेळी रेडिओवर चाललेलं सुब्बुलक्ष्मींच्या आवाजातलं लक्ष्मी स्तोत्र. त्या घराच्या जागी एक मोठी इमारत केव्हा उभी राहिली? आपल्याला वारसा हक्कातून बेदखल केल्यानं हे आपल्याला कोणी कळवलं सुद्धा नाही. तशी गरजच काय? सिमेंट कॉन्क्रीटची पॉश पण बिनचेहऱ्याची इमारत. आप्पा अम्मा गेल्याचं 12 वर्षांपूर्वी कुणाकडून तरी उडत उडत कळलं होतं. ते गेल्यानंतर 2 महिन्यांनी. त्यावेळी आपलं पोस्टिंग पठाणकोटला होतं. अंकुशला तेव्हा टायफॉईड झाला होता. अंकिताची परीक्षा चालू होती. सकीनाने स्वतःला कोशात गुरफटून घेतलं होतं. यायचं म्हटलं असतं तरी येणं अवघड होतं आणि खरं म्हणजे येण्याचं धाडसच झालं नाही. भावंड, चुलत भावंड पोटासाठी गाव, राज्य आणि देशही सोडून गेली होती. समजा असती तरी त्यांनी आपल्याला ओळख दाखवली असती.
आपली चुलत भावंडं, त्यांची मुलं बाळं रस्त्यात समोर आली तरी आपण एकमेकांना ओळखणार नाही. सुब्रमण्यमला एकदमच जास्तच उप्रं आणि एकटं वाटायला लागलं. सोसाट्याच्या वाऱ्यानं भेलकांडणाऱ्या, मुळं तुटून उन्मळून पडलेल्या परसातल्या केळीच्या झाडासारखं. कितीतरी वेळ मणी तसाच कुढत बसला असता. फेरी बोटीतून विवेकानंद स्मारकावर येणार का? एकच जागा आहे, असं विचारत तिथला पोऱ्या आला तेव्हा मणीच्या मनातली तगमग शिगेला पोचली होती. काहीही विचार न करता तो उठला आणि विवेकानंद स्मारकाकडे निघाला. तिथे जाऊन तरी आपल्या मनाची तगमग थांबतीये का हे त्याला आजमावायचं होतं. बोटीमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी होती. 1-2 परदेशी गटही होते. सगळे एकमेकात अव्याहत बोलत होते. वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ कानांवर झेलत मणी एकटक विवेकानंदांच्या पुतळ्यावर नजर रोखून बसला होता. पाण्यावर हिंदकळणाऱ्या बोटीतनं मणी उतरला तेव्हा त्याचं मन काहीसं शांत झालेलं होतं. प्रवेशद्वाराजवळच्या पायऱ्या झपाझप चढून तो एक दालन पाहत गेला. गाईड काय सांगतोय आणि तिथल्या बोर्डावर काय माहिती लिहिली आहे यात त्याला जराही रस नव्हता. ध्यानमंडपाच्या एका कोपऱ्यात तो मांडी घालून डोळे मिटून बसला. नेमकं कोणाचं ध्यान करायचं हे त्याला कळत नव्हतं. एअरफोर्समधल्या नोकरीनिमित्त भारतभर फिरल्यानं आणि सकिनामुळे कोणत्याच देवाची पूजा अर्चाही न केल्यानं कुणा एका देवावर, कुणा विशिष्ट संप्रदायाविषयी त्याला आस्था नव्हती. पण तरीही तो आज ध्यान करायला बसला होता. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्याच्या नजरेसमोर त्यांच्या रामनाथपुरममधल्या देवघरातल्या शिवपार्वतीच्या, गणेशाच्या मूर्ती दिसायला लागल्या. काय होतंय ते कळण्याआधीच डोळ्यांमधनं पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. पण देवाऐवजी स्वतःचाच भूतकाळ त्याच्या नजरेसमोर यायला लागला. काही वर्षांपूर्वीचे वडीलधाऱ्यांचे तळतळाट कानात घुमायला लागले. अरे, कोणत्या कुळात तू जन्माला आलायस? तुझे पणजोबा वेदांती होते. आपल्या घरात वर्षानुवर्ष शिवाची भक्ती चालत आली आहे. स्नान करून भस्म लावल्याशिवाय तुझा दिवस कधी उजाडला नाही आणि आज एका मुलीपायी तू आपलं जन्मजात संस्कार विसरलास. कुठे फेडशील हे पाप? तुला नरकातही जागा नाही. आप्पा बोलत होते आणि आपण खाली मुंडी घालून नुसते ऐकत राहिलो होतो. सकिनाच्या प्रेमात तेव्हा आपण पागल झालो होतो. तिच्या डोळ्यातल्या आर्जवापुढे आपल्याला ताता आप्पांच्या रागाची आणि पाटी अम्माच्या दुःखाची तमा वाटली नव्हती. जात धर्म सगळं माणसांनी तयार केलं आहे. देव माणसात भेदभाव करत नाही असा युक्तिवाद करून झाला होता. खरंच आपला आपल्या बोलण्यावर विश्वास होता का आपण स्वतःसाठी तयार केलेलं ते पोकळ समर्थन होतं? जर तसा विश्वास असता तर पूर्ण आयुष्य आपण आतल्या जळत राहिलो नसतो. असं वागून काय मिळवलं आपण? फणीनं आरोप केला होता तसे फक्त शरीर सुखासाठी आपण इतके लाचार झालो होतो? नाही, ते आपण कधीच मान्य करणार नाही. बडोद्याला प्रशिक्षणासाठी आपली निवड झाली होती. सुट्टीच्या दिवशी बाजारातून चक्कर मारून पोरीबाळींवर इम्प्रेशन पाडत हिंडताना प्रथम सकिनाची आणि आपली गाठ पडली होती. तिच्या खळखळाटी हास्यानं, कपाळावरच्या झुलपांनी, मोहक बांध्यानं आपलं मन तिच्याकडे आकृष्ट झालं हे खरं आहे. पण प्रत्येक आठवड्याच्या सुट्टीला आपण तिच्या ओढीनं तिला भेटत राहिलो. चांगल्या चांगल्या हॉटेलातून तिला नेत राहिलो. ते काय ती सुंदर होती म्हणून नाही. तिचे विचार, तिचा हळूवार स्वभाव आपल्याला रुचला म्हणून. 6 महिने विचार करून आपण लग्नाच्या निष्कर्षाला आलो. आपल्या लग्नाला किती विरोध होणार आहे याची पुरती कल्पना असून सुद्धा. त्यामागे फक्त शरीरसुखाची लालसा नव्हती. सकिनाशिवाय आपल्याला आणि आपल्याशिवाय सकिनाला काही सुचत नव्हतं. ती दिसली की आपल्या तनामनात ऋतू फुलत असत. तिच्या पायाशी स्वर्गसुख आणून ठेवायचं अशी आपल्याला आस लागली होती. तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं आपण हेलावत होतो. तिच्या विरहानं आपण तळमळत होतो.
याला काय निव्वळ आकर्षण म्हणायचं? लग्नानंतर तिलाही आपल्याशिवाय दुसरं कोणी राहिलं नाही. तिच्या आब्बा आम्मींनं, आपा भाईजाननं तिचं नाव टाकलं. भाईजानच्या भगभगत्या डोळ्यातल्या तिरस्कार तीच काय आपणही कितीतरी वर्ष विसरू शकलेलो नाही. झोपेतही आपल्याला त्याची स्वप्न पडायची. हे लोक आपला बदला घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत असं वाटायचं. अर्थात एका एअरफोर्स ऑफिसरचा बदला घेणं सोपं नव्हतं. आपल्या लग्नानंतर हळूहळू सगळंच बिनसत गेलं. आपण दोघंही कणाकणानं मोडत गेलो. एकमेकांना आधार द्यायचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा नव्हता. दोघेही आपल्या माणसांपासून दूर होतो, मिश्र समाजात वावरत होतो, म्हणून इथवर तरी तग धरता आली. मित्रमंडळींनी, एअरफोर्समधल्या सहकाऱ्यांनी, नातेवाईकांची कसर भरून काढली, पण अंतर्मनात जे तुटलेपण येत गेलं ते कशानं कमी झालं नाही. ना आपल्याला आपली मुळं, आपले संस्कार विसरता आले, ना तिला तिचे संस्कार पुसून टाकता आले. तिने तिचं नावही बदलायला नकार दिला. आपण स्क्वॉड्रन लीडर झालो आणि अंकिताचा जन्म झाला. तिचा पायगुण चांगला. आता तिच्या जन्मानंतर गोष्टी सुधारतील अशी आपल्याला आशा वाटत होती, पण तिला कोणत्या धर्माचे संस्कार द्यायचे हा वादाचा विषय व्हायला लागला. पायात तिच्या वाळे घालायचे का नाही, तिला तीट लावायची का नाही, कपडे कोणते घालायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं वितंडवाद सुरू व्हायचा. अगदी तिच्या नावापासून वादाला सुरुवात झाली. प्रत्येक धर्माला स्वतःचा वेश असतो, भाषा असते, असं तोवर आपल्या लक्षात आलं नव्हतं. सकीनाच्या ज्या हास्यावरनं आपण जीव ओवाळून टाकायला तयार होतो, तेच हसू पाहून आपल्या मस्तकात तिडीक उठायला लागली. आणि ज्या आपल्या कणखरपणावर सकीना लोभावली होती, तोच कणखरपणा तिला निष्ठुरपणा वाटायला लागला. बिचारी पोर आईबापांना भांडताना पाहतच मोठी झाली. ना तिला कुठले आजोबा आजी दिसले, ना काका मामा, आत्या मावशी. तिच्या सर्व मित्रमैत्रिणींकडे नेहमी कोणीतरी नातेवाईक यायचे. आपल्याकडे कोण येणार? अंकिताच्या प्रश्नांना उत्तरं देताना जीव मेटाकुटीला यायचा. या विवाहानं खरंच कोणाचंही भलं झालं नाही. अगदी आपल्या पोटी आलेल्या मुलांचंही नाही. सर्वांचे तळतळाट आपल्याला भोवले. अंकितानंतर आपल्याला नको असतानाही केवळ सकीनाच्या हट्टापायी दुसरा चान्स घ्यायला लागला. अंकुश आल्यानंतर 1 वर्षच बरं गेलं असेल, त्यानंतर त्याच्यावरनं आपली भांडणं चालू झाली. त्याच्या हटवादीपणाला ती खतपाणी घालते असा हा आपला आरोप तिने कधीच मान्य केला नाही. आपण त्याला जास्त धारेवर धरतो असं सकीनाला वाटायचं. त्याची मुस्लिम चेहरेपट्टी आपल्या मनात चीड आणायची हे खरं आहे, पण त्याच्या मामूसारखं मोठं धारदार नाक आणि खुनशी डोळे. आपल्यासारखा तोही फौजी व्हावा अशी आपली इच्छा होती, म्हणून आपल्याला त्याला पहिल्यापासून टफ बनवायचं होतं असा आपला युक्तिवाद होता. तरीही संसार रेटत राहिलोच आपण. तिला जायला दुसरी जागा नव्हती. डोक्यावर छप्पर नव्हतं म्हणून ती नांदत राहिली. आपण मुलांच्या प्रेमापोटी आणि आपली चूक समजूनही मान्य करायची नव्हती म्हणून एकत्र राहिलो. फॅमिली स्टेशन मिळालं नाही हे आपल्याला सुटल्यासारखं वाटायचं आणि बहुतेक तिलाही. मग मुलांना घेऊन तिने पुण्याला बिऱ्हाड केलं. आपण पैसे पुरवत राहिलो. मुलांनाही मग मी बरोबर नसण्याची आणि नुसतेच पैसे पुरवत राहण्याची सवय होत गेली. मुळातच कमजोर असलेला नात्याचा एक एक धागा उसवतच गेला. मिसुरडही न फुटलेल्या 14 वर्षाच्या अंकुशनं उर्मटपणे केलेलं वक्तव्य मणी विसरूच शकत नव्हता. दिल्लीहून 4 दिवसांसाठी आपण पुण्याला गेलो होतो. आपण पोहोचलो तेव्हा सकीना तिच्या मैत्रिणींबरोबर शॉपिंगसाठी गेली होती. मुलं त्यांच्या दोस्तमंडळींबरोबर कुठे कुठे गेली होती. दाराचं कुलूप बघून आपण भडकलो होतो. इतक्या दिवसांनी नवरा घरी येणार तर हिला घरी थांबता येत नाही. स्वतःच्या हाताने कॉफी करून घेतली आणि सोफ्यावर टेकलो तर नाचऱ्या पावलांनी आणि हसऱ्या चेहऱ्यानं बाईसाहेब आल्या. तिच्या अंगावरची झगझगीत मोरपंखी रंगाची सलवार खमीस आणि हसणारं थोबाड बघून आपल्या डोक्यात सणकच आली.
तिच्याकडे बघून सिनेमातल्या आयटेम गर्लचा भास होत होता. आपला सगळा राग उफाळून आला. त्या दिवशी आपण तिला नाही नाही ते बोललो. तीही उखाळ्या पाखाळ्या काढण्यात माहीर आहे. शब्दानं शब्द वाढत गेला. अंकुश अंकिता घरी आले तेव्हा आमचं भांडण कळसाला पोचलं होतं. अंकितानं नाक उडवलं आणि ती तारातारा आत निघून गेली. पण अंकुश थांबला. डोळ्याला डोळा भिडवून उर्मटासारखा म्हणाला, निभावता येणार नव्हता तर केलात कशाला प्रेमविवाह? बरं केलात तो केलात, नंतर आम्हाला जन्माला घालायची काय जरूर होती? आम्हाला जन्म द्यायला आम्ही नव्हतं ना सांगितलं? त्याच्या कानफाटात ठेवून द्यावी अशा उर्मीनं आपण एक पाऊल पुढे टाकलं, पण तो न घाबरता छाती पुढे काढून लढाईच्या पावित्र्यात उभा राहिलेला पाहिला आणि आपलं अवसान गाळालं. कान तृप्त झाले त्याचं ते बोलणं ऐकून. मी आप्पांना मनस्ताप दिला होता, पण त्यांच्याशी असं बेशरमपणे उर्मट्ट बोललो नव्हतो कधी. रात्रभर मी तळमळत होतो. पुढचे 3 दिवस आम्ही दोघांनी समोरासमोर यायचं टाळलंच. या प्रसंगानंतर आपला घरी जाण्याचा उरला सुरला उत्साह मावळतच गेला. अंकुशच्या बोलण्यानं सकीनाही माझ्या इतकीच दुखावली गेली होती, पण आईच्या मायेनं तिने त्याचा हा अपराध पोटात घातला. मला ते कधीच जमलं नाही. आज जगाला दाखवायला एक कुटुंब म्हणायचं, पण 4 दिशांना चौघांची तोंडं असतात. अम्मा सुरुवातीलाच म्हणाली होती तसं आमच्या लग्नानं दोन्ही घरांचं नुकसानच झालं. आर यू ओके? इज देअर एनिथिंग आय कॅन डू फॉर यू? मणीच्या कानावर दाक्षिणात्य उच्चारातला एक अनोळखी आवाज आला. त्यांनी डोळे उघडून बघितलं. त्याच्या उजव्या बाजूला एक दाढी वाढवलेला तरुणसा संन्यासी येऊन बसला होता. मणीने त्याच्याकडे गोंधळून पाहिलं. इतका जवळ हा कधी येऊन बसला आणि आपल्याला त्याची चाहूलही कशी लागली नाही? आपलं काहीतरी बिनसलंय हे याला कसं कळलं? ते तुम्हाला खूप त्रास होतोय कशाचा तरी. माझं काही मदत होऊ शकतं काय तुम्हाला? त्या संन्याशानं अदबीनं मणीला म्हटलं. आय एम फाईन. स्वतःला सावरत मणी उत्तरला. आर यू शुअर? फाईन असलेली माणसं असं अर्धा पाऊण तास घळाघळा रडत राहत नाही तो. मी तुम्हाला खूप वेळ पाहतोय की. मणीनी मान खाली घातली. आपण अशा सार्वजनिक ठिकाणी रडतोय? आयुष्यात केलेल्या चुका आठवून वाईट वाटत होतं एवढंच. मणी आपसूक बोलून गेला. या परक्या माणसापुढे आपण आपल्या मनातल्या गोष्टी अशा का बोललो हे त्याचं त्याला समजेना. एवढंच कसं हो? पूर्वीच्या चुका आठवणं हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातला मोठा तापदायक अनुभव असतोय. या ध्यानमंडपाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. इथं आलं की माणसं बघा अंतर्मुख होऊन जातात. त्यांच्यामधलं ते अमंगल दुःखदायी आपोआप बाहेर पडतंय. त्याचा निचराच होऊन जातोय की. हे एक क्लिन्सिंग प्रोसेस असते बघा. जेवणीपासून सुरू होऊन डोळ्यात उतरणारं पोचणारं शांत स्मित करत तो उद्गारला. त्याच्या हसऱ्या डोळ्यांकडून पहिल्यांदाच मणीचं त्या संन्याशाच्या भगव्या वस्त्राकडे लक्ष गेलं. बहुधा यांनीही या अशा प्रकारचा अनुभव घेतलेला असावा. सर्वसंग परित्याग केल्यानं त्याला शांती समाधान मिळालं असेल. तुम्ही काही वर्ष इथंच राहताय का? नाही म्हणजे इतक्या ठामपणे हे सांगताय तेव्हा. नाही मी इथं कायमचं राहत नाही, पण वर्षातून 1.5-2 महिने इथे येऊन राहतो. बरं वाटते की. एरवी कुठे? आपण या माणसाच्या व्यक्तिगत गोष्टी उगाचच विचारतोय असं वाटून मणी बोलता बोलता थांबला. प्रणवानंदाच्या मठात राहतो मी. उत्तर तामिळनाडूत आमचं मठ आहे. जेवणाचं वेळ झालं आहे. तुम्ही आज इथंच राहणार आहात तेव्हा जेवताना बोलू की. तुमचं जर हरकत नसेल तर रात्रीसुद्धा बोलता येईल. इथे राहायचं ठरवून मी नाही आलो. मला इथली काहीच माहिती नाही आहे. अशी राहायची सोय ऐनवेळी होऊ शकते. हां, गर्दी नसेल तर होऊ शकते की. पण आता तुम्हाला इथून जाता येणं अवघड. शेवटचं फेरीबोट मगाशीच गेलं आहे की. हो अशी. मग आता मी काय करावं याबद्दल तुम्हीच मला मार्गदर्शन करा. तुमचं नाव समजू शकेल? त्यासाठीच तर मी आलो की. गूढ हसत तो संन्यासी म्हणाला.
मला चिन्नस्वामी म्हणून ओळखलं जातं आहे. तुमचं नाव? मी सुब्रमण्यम अय्यर. मला मणी म्हणतात. मी एअरफोर्समधनं ग्रुप कॅप्टन म्हणून निवृत्त झालो. त्यानंतर पुण्यात छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्या रात्री मणीला त्याचा मुक्काम चिन्नस्वामींच्या शेजारच्या पडवीत करायला लागला. पहाटेपर्यंत ते दोघं एकमेकांशी बोलत होते. मणीने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या बारीक सारीक घटना चिन्नस्वामींना सांगून टाकल्या. सकिनाशी झालेलं लग्न, रक्ताच्या आईवडिलांनी नाव टाकणं, तेव्हापासून आलेलं एकाकी तुटलेपण, पत्नीशी झालेला विसंवाद, कुटुंबाकडून झालेली अवहेलना आणि अखेर त्याचं पत्नी आणि मुलांपासूनही तुटून जाणं. मांसाहार, मद्यपान यातलं काहीच त्याला चिन्नस्वामींपासून लपवावं असं वाटलं नाही. असं कसं झालं याबद्दल त्यालाच आश्चर्य वाटलं. आणि चिन्नस्वामींनीही त्याला कुठे रोखलं नाही किंवा त्याच्यावर शेरेबाजीही केली नाही. एक उदार, समजूतदार शांतता त्यांच्या वागण्यात होती. बोलून बोलून मणी थकून गप्प झाला तेव्हा घड्याळात 3चे टोल पडत होते. तुम्ही थकलाय, आता आपण थोडा वेळ झोप घेऊ. 5 वाजता माझ्या ध्यानधारणेसाठी मला उठावं लागतंय. उद्या आपण पुढचं बोलू की. असं सांगून मणीच्या पाठीवर थोपटल्यासारखं करून चिन्नस्वामी त्यांच्या पथारीवर गेले. मणीला वाटलं होतं की आपल्याला आता शांत झोप लागणं शक्यच नाही. पण गंमत अशी की एखाद्या पाखरासारखी मणीला शांत झोप लागली. जाग आली तेव्हा घंटानादाबरोबर प्रार्थना चालू होती. उदबत्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. एक अनामिक आंतरिक शांतता मणीला जाणवली. आपल्या आयुष्याचं पुढे काय करायचं आहे याबाबत दिशा मिळाल्यासारखं त्याला वाटलं. आपल्यामुळे कोणाचं काहीही अडणार नाही, कोणालाही आपल्या असण्या नसण्याचं सोयर सुतक नाही. त्यामुळे आपलं उर्वरित आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे घालवायला आपण मुखत्यार आहोत हे प्रकर्षाने जाणवलं. मणीनं आपली आन्हिक चटाचट उरकली. शांत मुद्रेनं चिन्नस्वामी प्रार्थनागृहात उभे होते. मणीने त्यांच्याकडे बघून अभिवादन करून स्मित केलं. त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि प्रतिसादही दिला. त्यांच्या त्या तेवढ्याशा कृतीनं मणीच्या तनामनातून समाधानाच्या लाटा तरंगत गेल्या. दुपारी त्या दोघांची गाठ पडेपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमात काही दिवस राहण्याचा मणीचा जवळजवळ निश्चय झाला होता. पण या निश्चयाला पोहोचेपर्यंत मणीने आपल्या मनाचा त्रयस्थपणे आढावा घ्यायचा प्रयत्न केला होता. या माणसानं आपल्यावर मोहिनी घातलेली नाही, आपल्याला हिप्नोटाईज केलेलं नाही हे स्वतःला पटवलं होतं. किंबहुना मणीचं म्हणणं शांतपणे ऐकून त्याला सारं काही ठीक होईल, ईश्वरावर भरवसा ठेव हे सांगण्याखेरीज त्यांनी काहीच केलेलं नव्हतं. पण मणीचा निर्णय ऐकून त्यांना जसं फार आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही, तसंच खूप आनंद झालेलाही वाटला नाही. त्यांनी त्याला परावृत्त करायचा प्रयत्न केला नव्हता की स्वतःबरोबर चालण्याचा आग्रहही केला नव्हता. त्यांची अलिप्तता पाहून मणी थोडा नाउमेद झाला. आजवर कधीही वाटली नव्हती एवढी नवी आणि सात्विक स्वरूपाचं काहीतरी करून बघण्याची उर्मी तरीही मावळली मात्र नाही. मणीला आपल्याबरोबर काय यावंसं वाटतंय, तो कोणावर नाराज होऊन रागवून येतोय का वगैरे प्रश्न चिन्नस्वामींनी त्याला खुबीनं विचारले. त्या प्रश्नांना उत्तरं देताना मणीच्या लक्षात आलं की आपला राग खरं म्हणजे स्वतःवरच होता. आपल्या कुटुंबियांपैकी कोणाच्याच अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही हे वास्तव पचवणं त्याला अवघड जात होतं आणि म्हणून त्याला आता या अपेक्षांच्या जाळ्यातून बाहेर पडायचं होतं. तशी त्यानं चिन्नस्वामींची खात्री पटवायचा प्रयत्न केला. चिन्नस्वामी आणखीन 2 दिवसांनी त्यांचा इथला मुक्काम हलवणार होते. त्या 2 दिवसात मणीने आणखीन विचार करावा असं त्यांनी सुचवलं. मणीनं थोडी निर्वानिरव करून घेतली. त्यानं सकिना, अंकिता आणि अंकुशला स्वतंत्र पत्र लिहिली. आजवरच्या त्यांच्या आयुष्यातल्या कडू गोड आठवणी लिहून त्यांनी संसाराच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी आपला आश्रमात जाण्याचा बेत कळवून टाकला. पूर्वायुष्याबद्दल त्यांनी कोणालाही दोष दिला नव्हता की त्रागाही केला नव्हता. तसा त्रागा करावासा त्याला वाटलाच नाही. आपण कोणत्या आश्रमात जाणार आहोत ते मात्र अजिबात सांगितलं नाही. ठरल्याप्रमाणे मणी चिन्नस्वामींबरोबर आपल्या बाडबिस्तऱ्यासह आश्रमात गेला.
कितीतरी दिवसांनी त्याला अय्यर ब्राह्मणाच्या घरातल्यासारखं तिथलं साधं वातावरण अनुभवायला मिळालं. आश्चर्य म्हणजे ते त्याला खूप आवडलं. विवाहानंतर याच वातावरणापासून आपण पळून गेलो होतो नव्हे, आपल्याला पळून जायला लागलं होतं आणि त्याचा आपल्याला त्रास होत होता हे आठवडाभरात त्याच्या लक्षात आलं. बाहेरच्या जगात इतकी वर्ष वावरल्यानंतर कदाचित आपण इथे फार काळ तग धरू शकणार नाही अशी शंकाही मनात येत होती. पण तसं झालं नाही. दिवसेंदिवस तो आश्रमात रुळत गेला, त्यांच्यातलाच होऊन गेला. आजपर्यंत त्यांनी धर्मग्रंथांचं वाचन पठण केलेलं नव्हतं, आता त्यात रस वाटायला लागला. हे करत असताना आपल्या आजोबांची, वेदांती असलेल्या पणजोबांची त्याला आठवणी यायची. आपल्या घराण्याला शोभेलसं काहीतरी पुण्याचं काम आत्ता आपण करतोय आणि ते आपल्याला आवडतंय ही भावना सुखावह होती. आश्रमात प्रत्येकाला स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागत. मणीला ती सवयच नव्हती. एअरफोर्समध्ये असताना हातापायाशी नोकर होते. तीच राहणी थोड्याफार प्रमाणात पुढेही त्यांनी चालू ठेवली होती. आता मात्र दिवसाचा काही वेळ स्वतःची कामं करण्यात जायला लागला. उरलेल्या वेळात प्रवचनं, धार्मिक ग्रंथांचं वाचन आणि त्यांचा अन्वयार्थ समजून घेण्यात जायचा. शिवाय आश्रमात प्रत्येकाला आपल्या कुवतीप्रमाणे काही कामं करावी लागत. बाजारहाट, हिशेब ठेवण्याचं आणि अभ्यागतांना आश्रमाविषयी माहिती सांगायचं काम त्यांनी स्वतःकडे घेतलं. मध्ये मध्ये घरून पत्र यायची, सकीनाची, अंकिताची आणि क्वचित कधी अंकुशची. सर्वांचं म्हणणं एकच, घरातला कमावता पुरुष असा एकाएकी संन्यास कसा काय घेऊ शकतो? त्यांनी कायम संसाराची जबाबदारी घेतली पाहिजे, ते त्याचं कर्तव्य आहे. तुम्ही काय हवा तो गोंधळ घाला, पण सकीनाला देशोधडीला लावू नका. तिच्या हक्काचा पैसा अडका तिला मिळाला पाहिजे. साम दाम दंड असे सगळे उपाय करून झाले. शेवटी कंटाळून मणीनी पुण्यातला फ्लॅट आणि 2 FD सकीनाच्या नावानं करून दिल्यानंतर त्यांचा ससेमिरा संपला आणि मणीनी सुटकेचा निश्वास टाकला. गेल्या वर्षभरात मणी अंतर्बाह्य बदलला होता. त्याचा पोशाखच नव्हे तर त्याची मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. चिन्नस्वामी, त्यांचे सहकारी आणि गुरु यांच्याशी चर्चा विनिमय केल्यानं तो बराच प्रगल्भ झाला होता. आयुष्यातले त्याचे अग्रक्रमच बदलले. पूर्वी ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या वाटायच्या त्यांची निरर्थकता आता त्याला कळायला लागली. आता त्याला त्या सकीनाचा किंवा मुलांचा राग येत नव्हता आणि त्यांच्या प्रतारणेचं दुःखही होत नव्हतं. मणीच्या आयुष्यातला तो अध्याय जणू संपला होता आणि अशावेळी पुन्हा एकदा पूर्वायुष्याचं दार उघडलं गेलं होतं आगाशांच्या त्या पत्रानं. गुरुवारी आगाशे आणि आगाशांचे सहकारी आले. येताना पुरत्या तयारीनंच ती माणसं आली होती. अंकितानं आणि सकीनानं त्याची कोणती प्रतिमा आगाशांपुढे उभी केली होती कोण जाणे. हा चक्रम माणूस कदाचित तुम्हाला दाद देणार नाही. आम्हाला त्रास देण्यासाठी तो निवृत्तीवेतन आणि ॲरियर्स मिळवून द्यायला आडमुठेपणा करेल, असं काहीसं चित्र आगाशांच्या डोळ्यांसमोर सकीनानं उभं केलेलं असावं. कारण आगाशे आर्जवी शब्दात विनंती केल्यासारखे मणीशी बोलत होते. एखादी नाजूक वस्तू हळुवारपणे हाताळावी तसं मणीला हाताळत होते. हा माणूस आपल्याला दबकून वागतोय याची मणीला मजा वाटली. आमची संस्था डिफेन्स सर्व्हिसमधल्या पेन्शनर्सना, फौजी लोकांच्या विधवांना त्यांचे हक्काचे पैसे सरकारकडनं मिळवून देते. तुमच्या पत्नी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांची केस अपवादात्मक आहे. त्या काही विधवा नाही आहेत. त्यामुळे विधवांना मिळणारे फायदे त्यांना लागू नाहीत. तुमचं पेन्शन तुम्हालाच क्लेम करता येतं. तुम्ही अर्ज केल्याशिवाय, लाईफ सर्टिफिकेट दिल्याशिवाय तुमच्या पत्नीला निवृत्ती वेतनावर हक्क सांगता येणार नाही. येतं आहे का तुमच्या लक्षात? सध्या त्या तुमच्या मुलीच्या घरी राहत आहेत. तुमच्या हक्काचे पैसे आहेत. तुम्हाला त्याचा काहीही उपयोग नसला तरी त्यांना त्याची गरज आहे. एखाद्या मठ्ठ विद्यार्थ्याला अवघड गणित समजावून सांगावं तसं आगाशे बोलत होते. माणूस आपल्याला सहजासहजी सही देणार नाही, अर्ज भरणार नाही अशी त्यांची खात्रीच असावी. त्यांच्या देहबोलीतून ते स्पष्ट जाणवत होतं. मी कुठे करायची आहे सही? मला त्यांना कोणाला त्रास द्यायचा नाही आहे. त्यामुळे त्यांना आनंद मिळणार असेल तर ठीक आहे. असं बोलून मणीने सही केली
आगाशांनी आश्चर्यानं आच वाचला. आगाशांच्या हातातला अर्ज घेऊन मणींनी मुकाट्यानं भरून दिला. सकीनाला सांगा की माझ्या हातून त्यांना कोणालाही उपद्रव होणार नाही. जेव्हा माझ्या सह्यांची गरज असेल तेव्हा त्याने नुसतं कळवलं तरी मी सह्या करीन, पण इथे कोणीच येऊ नका. लिव्ह मी अलोन. पण तुमचा पेन्शन अकाउंट पुण्यात आहे. वर्षातून एकदा तरी तुम्हाला तिकडे यायला लागेल. ते अवघड आहे, पण इफ इट नेसेसरी मी येईन. पुढच्या आठवड्यात इथे उत्सव आहे, तो झाला की मी येऊन जाईन. विल इट बी ओके? इट विल बी फाईन. आश्रमातल्या सेवेकरींनी आणलेली कॉफी पिऊन आगाशे आणि त्यांचे सहकारी निघाले. आश्रमाच्या फाटकातून बाहेर पडेपर्यंत मणी त्यांचा निरोप घ्यायला थांबला होता. तो मागे वळला तर त्याच्याच मागे चिन्नस्वामी सस्मित मुद्रेनं त्याच्याकडे पाहत होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर अनघा केसकर लिखित निवृत्त ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.